Hello everyone, myself Penad Varule. Today we will discuss about online lecture of class TYBSc paper 505 analytical instrumentation, and last video we will discuss about absorption of the radiation by matter. Today we will discuss about region of electromagnetic spectrum. Electromagnetic spectrum is a range of frequency. Overall, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आर प्रोपोगेटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे तर हा एक काय असणार आहे, वेगवेगळ्या रिजनमध्ये असणार आहे. आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या रिजनमध्ये आपण काही स्प्लिट केलं तर अकॉर्डिंग टू देअर वेवलेंथ, तर आपण या वेवलेंथच्या नुसार आपण या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या रिजनला आपण काय करणार आहोत, डिफरंट वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याला बघणार आहोत. तर इथे तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. तर या फिगरमध्ये इथे एक शॉर्टर वेवलेंथ आहे आणि इथे एक काय आहे, ही लॉंगर वेवलेंथ तुम्हाला दिसत आहे. तर ह्या पूर्ण वेवलेंथमध्ये, ह्या पूर्ण स्पेक्ट्रममध्ये ही जी वेव असेल, हा पूर्ण दिस इज द होल स्पेक्ट्रम इज नोन ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता हा जर तुम्हाला एक पूर्ण होल चार्ट दिसत आहे तर यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणणार आहे. म्हणजे तो एक काय आहे, वेवलेंथचा एक काय आहे, होल स्पेक्ट्रम असं आहे. म्हणजे जर आपल्याला सनपासून एखादी मिळणारी जर लाईट आपल्याला मिळते तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपण त्याला म्हणतो. तर मागे तुम्हाला मी सांगितलंच होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कशाला म्हणणार, तर सनपासून मिळणारे लाईट याला आपण काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं म्हणणार आहोत. आणि ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जर आपण बघितला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हे कुठल्या रिजनची लाईट असते, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम दिस लाईट कंटेन रेडिएशन ॲज वेल ॲज दिस लाईट कंटेन radio wave, as well as this light contain microwave, as well as this light contain infrared, as well as this light contain UV light, as well as this light contain X-rays, this light contain also gamma rays. म्हणजे एवढ्या प्रकारच्या ह्या ज्या लाईट ह्या रिजनमध्ये असते. म्हणजे सनपासून येणारी ही जी काही रेडिएशन असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिजनची लाईट असते. आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिजनची लाईट असल्यामुळे त्या हार्मफुल रेजमध्ये सुद्धा असतात. म्हणजे की गॅमा रेज किंवा मग एक्स रेज, UV रेज, हे जवळपास हे जे काही आहेत आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट असतात आणि त्या लाईट आपल्याला इथपर्यंत पोचू देत नाहीत. त्या फिल्टरवरून काही लॉंगर वेवलेंथ असतात, जे काही लाईट आपल्यापर्यंत जवळपास म्हणजे UV पासून लाईट असतात, UV रिजनची लाईट असते किंवा मग व्हिजिबल रिजनची लाईट असते किंवा इन्फ्रा रिजनची लाईट असते, मायक्रोवेव्हची लाईट असते किंवा मग रेडिओ वेव्हची जी लाईट असते. म्हणजे सनपासून आपल्याला जी लाईट असते त्या लाईटमधले कुठले रिजन असतात, तर रेडिओ वेव्ज असतात, मायक्रोवेव्ज असतात, इन्फ्रारेड असतात, एक्सरेज असतात किंवा मग गॅमा रेज असतात. तर ह्या सर्व लाईट जर आपण एकत्र केले तर ह्या सर्व लाईटलाच आपण काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणणार आहोत. आणि ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये काही वेगवेगळे रिजन असतात आणि ह्या वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये या रिजनला डिवाईड केलं तर काही लाईट आपल्याला गॅमा रेजमध्ये, काही UV रेजमध्ये आपल्याला लाईट दिसतात आणि यालाच आपण लाईट असं म्हटलं जातं. दिस डिव्हिजन ऑकर्स इन डिवायडेड टू एनर्जी हायली एनर्जेटिक. जी लाईट असते त्यालाच आपण गॅमा रेज असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यापेक्षा आपण जर कमी लाईट असेल किंवा त्याला आपण एक्सरेला त्याच्यापेक्षा कमी किंवा व्हिजिबल UV लाईटमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या एनर्जीनुसार त्याला डिवाईड केलं तर आपल्याला एक्सरे किंवा गॅमा रेज या ज्या लाईट असतात तर ह्या काय असणार आहे, एनर्जी हायली एनर्जेटिक असणार आहे. जर आपण इथे व्हिजिबल लाईट दिसतोय, सेंट्रलला हा जो पार्ट आहे तो सेंट्रलचा पार्ट व्हिजिबल रिजनचा आहे. दिस इज अल्ट्रा व्हायलेट अँड व्हिजिबल रिजन आर फर्स्ट इम्पॉर्टंट स्पेक्ट्रोमेट्री. हे काय आहे, एक स्पेक्ट्रोमेट्रीचं एक व्हिजिबल रिजन आहे आणि ते एक इम्पॉर्टंट रिजन आहे. हा जो काही व्हिजिबल रिजनचा काही पार्ट आहे तो काही प्रमाणात UV लाईट असेल तर ते आपल्यासाठी काही दिस इज व्हिजिबल लाईट अप्लाइड फ्रॉम द एक्सटेंड फ्रॉम द नियर अबाउट इट इज 400 नॅनोमीटर and it will be 8 to 700 nanometer.
तर ही जी काही विजिबल लाईट तुम्हाला दिसत आहे तर ही दिसत आहे तर तुम्हाला 400 पासून त्याचं स्टार्ट होते तर ती एंड होते 700ला एंड होत असते आणि इट विल बी स्टार्ट 400 अँड विजिबल रिजन त्यालाच काय म्हणणार आहे विजिबल रिजन असं म्हणणार आहोत. बघा तुम्हाला 400ची लाईट दिसते आणि 700ची लाईट दिसते तर यालाच आपण काय म्हणणार आहोत विजिबल रिजन ऑफ लाईट असं म्हणणार आहोत. तर रॅडिएशनमध्ये गॅमा रेज ही हाय एनर्जी कंटेंटमध्ये असते तर जेव्हा हाय एनर्जी कंटेंटचे रॅडिएशन असेल तर त्याची वेवलेंथ ही कशी असणार आहे तर शॉर्टर असणार आहे. म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑफ फोकस रेडिएशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये असणार आहे. म्हणजेच लॉ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये तेवढीच वेवलेंथ ही लॉंगरमध्ये सुद्धा असणार आहे. तर शॉर्टकटमध्ये ह्या सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमलाच ह्या सर्व रिजनलाच आपण काय म्हणणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणणार आहोत.